15-16 दिवसांच्या नंतर त्यांची मयत झाली. ते प्रकरण मर्डरच्या गुन्ह्याअंतर्गत दाखल व्हायला पाहिजे होतं. पण ते गीते साहेबांनी केलं नाही. गीते साहेब इथं असताना त्यांच्याकडनं तो मर्डरचा गुन्हा दाखल का नाही झाला? त्यांनी त्या प्रकरणात 10-12 लाख रुपये घेतले. त्यांनी तात्काळ गीतेला एक तर बडतर्फ करावं, नाहीतर त्या गुन्ह्यात सह-आरोपी करावं. तालुका पोलीस स्टेशनचे जे पी.आय. होते, प्रल्हाद गीते म्हणून, तर यांच्याबद्दल जी आता चर्चा चालू आहे, की त्यांनी एक मर्डरच्या केसमध्ये जे प्रकरण आहे त्याच्याबद्दल चर्चा चालू चालू आहे सध्या. नेमकं काय प्रकरण आहे ते? नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरंगाव गावात मिठू कार्तिक नावाचे व्यक्ती आहेत. त्यांचा साधारण 6 मार्च 2025 रोजी मृत्यू झाला होता. म्हणजे हाणामारीत मृत्यू झाला होता. साधारण ते 16 दिवस हॉस्पिटलला होते. ज्या टायमाला ते गावात भांडणं झाले, त्याला लागलं, तर एक सोशल मीडियावर एक म्हणजे मोबाईलवर एका जणाने व्हिडिओ काढलेला होता. त्याच्यात स्पष्ट दिसत होतं, की त्याच्या डोक्यात हातोडा मारलेला आहे. त्याच्यानंतर ते हॉस्पिटलला नेले. 16-17 दिवस जगले. त्या टायमाला त्यांनी ते जर बोलण्याची मनस्थिती असेल, तर त्यांचा जबाब घ्यायला पाहिजे होता. पण ते 15-16 दिवसांच्या नंतर त्यांची मयत झाली. ते प्रकरण मर्डरच्या गुन्ह्याअंतर्गत दाखल व्हायला पाहिजे होतं. पण ते गीते साहेबांनी केलं नाही. तुम्ही जो उल्लेख केलाय आता, गीते साहेबांनी का गुन्हा दाखल नाही केला? का ते दाबले प्रकरण? तर आर्थिक देवाणघेवाण झाली असेल, गुपित चर्चा आहे. सगळ्यांना माहिती आहे 10-12 लाख रुपये घेऊन काहीतरी त्यांनी ते प्रकरण प्रलंबित ठेवलं तसंच. त्याचा काही तपासच नाही केला पुढं. म्हणजे एखाद्याच्या मृत्यूची किंमत काही 10-12 लाख रुपये नाहीये ना. त्यांनी ते अधिकारी म्हणून त्यांनी ते तपास करायला पाहिजे होता. मर्डरचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. म्हणजे एक अधिकारी असून सुद्धा अशा गोष्टी होतात. मग याची तुम्ही कुठं वरिष्ठांकडे काही तक्रार वगैरे केली आहे? ज्यावेळेस या घटनेची वरिष्ठांकडे तक्रार केली, त्यामुळं तर त्यांनी गडकरी मॅडमकडे तपास दिला. गडकरी मॅडमनी त्या गोष्टीचा तपास केला, तर त्याच्यात तो मर्डरचे हे खरं ठरलं. त्याच्यानंतर तो गुन्हा दाखल झाला. मग गीते साहेब इथं असताना त्यांच्याकडनं तो मर्डरचा गुन्हा दाखल का नाही झाला? त्यांनी त्या प्रकरणात 10-12 लाख रुपये घेतले. ज्यावेळेस मी अर्जात लिहून दिलं एस-पी साहेबांना, एस-पी साहेबांनी त्या गोष्टीची सखोल चौकशी करायला पाहिजे होती. ज्यावेळेस गडकरी मॅडमनी तुमच्याकडे काय पुरावे विचारलं होतं मला, की तुम्ही अर्ज केलाय तर तुमच्याकडे पुरावा काय आहे? त्यावेळेस मी मॅडमला काही गोष्टी दाखवल्या होत्या, सांगितल्या होत्या. त्या आधारे त्यांनी खूप छान तपास केला. पण त्यांनीच का गीते साहेबांकडे तपास असताना त्यांनी का नाही केला? याच्यात एस.पी. साहेबांचं काय म्हणणं? एस-पी साहेबांनी ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम एस-पी साहेबांना अर्ज केला, तर त्या टायमाला करू म्हणले तपास. तर परत गीते साहेबांकडेच तपास दिला होता. त्यांनी म्हणले, "नाही, मी जो तपास केला तोच बरोबर आहे." मग मी परत त्याचा पाठपुरावा केला. मग त्यांनी गडकरी मॅडमकडे तपास दिला. गडकरी मॅडमकडे तपास दिला होता. गडकरी मॅडमनी खुनाचा गुन्हा दाखल केला. आज ते आरोपी आत आहेत. त्यातले 2-3 आरोपी फरार आहेत. ते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी होते. त्यांनी ते जनतेची सेवा करायला पाहिजे होती. म्हणजे जो मर्डरसारखा प्रकार होता, त्यांनी त्या टायमालाच निष्पन्न करायला पाहिजे होता. त्यांनी त्या टायमाला काही पैसे घेऊन तो प्रकरण दाबून ठेवलं. याच्यात त्यांचे वरिष्ठ अधिकारी पण शामील आहेत. माझा एस-पी साहेबांना हा इशारा आहे, की त्यांनी तात्काळ गीतेला एक तर बडतर्फ करावं, नाहीतर त्या गुन्ह्यात सह-आरोपी करावं. असं जर एस-पी साहेबांनी लवकर केलं नाही, तर मी एस-पी साहेबांच्या दारात तीव्र आंदोलन छेडेल मोठं किंवा उपोषणाला बसेल.